2022 मध्ये झालेला बंड हा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा शेवट नव्हता, तर एका मोठ्या राजकीय खेळीची सुरुवात होती. त्यावेळी 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर मुख्यमंत्रीपद, पक्षाचं नाव, पक्षचिन्ह आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटनात्मक वैधता, हे सगळं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलं. त्यावेळेस अनेकांना वाटलं होतं की संघर्ष इथेच संपलाय. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे. हे ऑपरेशन टायगर अजून संपलेलं नाहीये. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता मुंबईतील प्रभावी चेहरा, माजी मंत्री, आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असणारे आणि विधान परिषद सदस्य सचिन आहेर यांनीही ठाकरे यांची साथ सोडली. वरवर पाहता या 2 घटना वेगळ्या वाटू नक्कीच शकतात, पण त्या खरंच वेगळ्या आहेत का, की या एका मोठ्या राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा आहे? पण खरा प्रश्न हा आहे की हे ऑपरेशन टायगर कुठवर चालणार आणि ठाकरेंना अजून कुठवर पोखरलं जाणार, हा खरा प्रश्न आहे. आणि याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. आजचा प्रश्न फक्त एवढाच नाहीये की आणखीन किती नेते पक्ष बदलणार आहेत. खरा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे नेमकं काय साध्य करू पाहत आहेत. त्यांचं अंतिम लक्ष केवळ स्वतःचा पक्ष मोठा करणं आहे की उद्धव ठाकरे यांच्या उरलेल्या राजकीय अस्तित्वाला, ताकदीला सातत्याने कमकुवत करणं? कारण राजकारणामध्ये विरोधकाला हरवण्याचे 2 मार्ग असतात. त्यामधला एक म्हणजे निवडणुकीमध्ये पराभूत करणं, जे सगळ्यांना माहिती आहे, आणि दुसरा म्हणजे निवडणुकीपूर्वीच त्यांची संघटना, नेतृत्व आणि मनोबल कमकुवत करणं. गेल्या 4 वर्षांकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक हालचालीत दुसरा मार्ग अधिक प्रभावीपणे, स्पष्टपणे दिसून येतो. 2022 मध्ये एकनाथ शिंदे महायुतीत आले, पुन्हा सत्ता मिळवली, त्यानंतर पक्ष आणि चिन्हावरती नियंत्रण देखील मिळवलं. मग संघटना उभारण्याचं त्यांचं काम सुरू झालं. आता मात्र रणनीतीचा पुढचा टप्पा दिसतोय. ठाकरे गटातील प्रभावी चेहरे सातत्यानं आपल्या बाजूला खेचणं म्हणजे केवळ स्वतःची ताकद वाढवणं नाहीच, तर प्रतिस्पर्ध्याची ताकद कमी करणं देखील आहे. म्हणूनच या ठिकाणी सचिन आहेर यांच्या प्रवेशाचं महत्त्व अधिक वाढतं. आहेर हे केवळ विधान परिषदेचे सदस्य नाहीयेत, तर मुंबईच्या राजकारणात त्यांचं स्वतंत्र नेटवर्क आहे, समाजात त्यांची ओळख आहे, विविध सामाजिक घटकांमध्ये संपर्क देखील तगडा आहे. त्यामुळे संघटना उभारण्याचा अनुभव आहे. अशा प्रकारचा नेता पक्ष बदलतो तेव्हा तो फक्त स्वतःचा पक्ष बदलत नाही, तर त्याच्यासोबत कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, मतदारांशी असलेलं नातं आणि अनेक वर्षात उभं राहिलेलं राजकीय नेटवर्कही हलतं. त्यामुळे हा प्रवेश केवळ एका नेत्याचा, एका व्यक्तीचा नाहीये, तर संघटनात्मक समीकरण बदलण्याचा प्रयत्न म्हणून राजकीय दृष्ट्या पाहिला जातो. आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे महानगरपालिका निवडणुका पार पडल्या आहेत. सत्तेची समीकरणं मोठ्या प्रमाणावरती स्पष्ट झालेली आहेत. अशा वेळीही जर सातत्यानं विरोधी पक्षातील नेते हे आपल्या बाजूला येत असतील, तर त्याचा अर्थ पुढच्या निवडणुकीची तयारी एवढाच नसतो. हा पुढच्या 5 ते 10 वर्षाच्या राजकीय वर्चस्वाचा आराखडा असू शकतो. यालाच राजकीय भाषेमध्ये इलेक्शन मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट यातील फरक म्हणतात. निवडणूक जिंकणं हा एक छोट्या कालावधीचा अल्पकालीन उद्देश असतो, पण संघटना मजबूत करणं हा दीर्घकालीन उद्देश असतो. आणि सध्या शिंदे गटाचं लक्ष हे दुसऱ्या गोष्टीवरती अधिक असल्याचं आपल्याला अनुभवायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा खरा वारस कोण, हा प्रश्न केवळ न्यायालय किंवा निवडणूक आयोग ठरवत नाहीये. तो शेवटी कार्यकर्ते, स्थानिक नेतृत्व आणि जनाधार ठरवतात. त्यामुळे प्रत्येक पक्षप्रवेशाचं महत्त्व केवळ एका जागेपुरतं मर्यादित राहत नाहीये. म्हणूनच आता सचिन आहेर यांच्या भविष्यामधील राजकीय भूमिकेबद्दल ही चर्चा आता सुरू झालेली आहे. आता ते विधान परिषद सभापती देखील होतील. त्यांची विधान परिषदेची जी मुदत आहे ती 2028 पर्यंत आहे. त्यानंतर त्यांच्यासमोर विधानसभा निवडणूक हा स्वाभाविक पर्याय हा असणार आहे. त्यामुळे 2029 मध्ये त्यांना वरळी मतदारसंघ, वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा सुद्धा आतापासून सुरू झाली आहे. कारण वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. जर महायुतीला ठाकरे कुटुंबालाच थेट राजकीय आव्हान उभं करायचं असेल, तर तिथं अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेल्या चेहऱ्याचा विचार होऊ शकतो. त्यात वरळी विधानसभेत आहेर यांची ताकद आहे. अर्थात याबाबत आज कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. एकनाथ शिंदे यांनी यावरती ठोस उत्तर न देता वेळ मारून नेली आहे. त्यामुळे याकडे सध्या राजकीय शक्यता म्हणूनच पाहणं योग्य ठरणार आहे. पण राजकारणामध्ये मोठे निर्णय अचानक घेतले जात नाहीयेत, तर त्यांची पायाभरणी अनेक वर्ष आधी सुरू असते. त्यामुळे आजचा हा पक्ष प्रवेश उद्याच्या निवडणुकीशी जोडला जातो, हेही तितकंच खरंय.
याच दरम्यान ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा देखील जोर धरताना दिसतीये. ठाकरे गटातील आणखीन काही आमदार आणि नेते हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे विविध स्तरावरून केले जात आहेत. या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये, पण राजकारणामध्ये चर्चांनाही स्वतःचं राजकारण असतं. कारण अनेकदा पक्षांतरापेक्षा पक्षांतराची चर्चा जास्त नुकसान करते. कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह देखील निर्माण होतं आणि विरोधी पक्षांचा आत्मविश्वास देखील वाढतो. त्यामुळे अशा चर्चांचा राजकीय परिणाम दुर्लक्षित करता येणारा नाहीये. पण या चित्राची दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाशी भावनिक नातं जोडलेला मोठा मतदार वर्ग आहे. आदित्य ठाकरे हे सातत्याने मैदानामध्ये सक्रिय आहेत. पक्षाकडे अजूनही निष्ठावान कार्यकर्त्यांचं जाळं देखील आहे. मुंबई, ठाणे आणि काही भागांमध्ये स्थानिक पातळीवरती त्यांची पकड कायम असल्याचं अनेक निवडणुकांमधून आपल्याला दिसून आलंय, अनुभवून आलेलं आहे. म्हणून हा संघर्ष अजिबात एकतर्फी नाहीये. एका बाजूला शिंदे हे सातत्याने संघटना वाढवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे हे उरलेली संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. त्यामुळे आता हा संघर्ष फक्त दोन नेत्यांमधला राहिलेला नाहीये. हा संघर्ष आहे वारसा विरुद्ध वैधता, भावनिक निष्ठा विरुद्ध संघटनात्मक विस्तार आणि जुन्या शिवसेनेच्या ओळखीपासून नव्या शिवसेनेच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलेल्या एका मोठ्या राजकीय संक्रमणात. 2022 मध्ये शिंदेंनी सत्ता मिळवली, त्यानंतर पक्षावरती नियंत्रण देखील मिळवलं. आता संघटनात्मक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आपण अनुभवतोय. अनेक राजकीय विश्लेषक तसं मत मांडत आहेत. त्याचवेळी ठाकरे गट स्वतःची नव्यानं उभारणी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आज घडणारी प्रत्येक हालचाल ही 2029च्या विधानसभा निवडणुकीशी जोडली जाऊ लागली आहे. म्हणूनच आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न हा नाहीये की ठाकरेंचा पुढचा कोणता नेता शिंदेच्या शिवसेनेत जाणार, तर खरा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे या सातत्याने वाढणाऱ्या राजकीय दबावाला कोणत्या रणनीतीने उत्तर देणार. ते नव्या नेतृत्वाला पुढे आणतील का, संघटना नव्यानं उभे करतील का, की शिंदे यांची ही राजकीय मोहीम याच वेगानं पुढे सुरू राहील. कारण कोणत्याही पक्षाचा पराभव हा केवळ मतदानाच्या दिवशी होत नाही, तो त्याआधी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, संघटनेच्या ताकदीमध्ये आणि नेतृत्वावरील विश्वासात सुरू होतो. आणि म्हणूनच 2022 मध्ये सुरू झालेलं हे राजकीय ऑपरेशन टायगर आता एका नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आपल्याला अनुभवायला मिळतंय. पुढील काही वर्षांमध्ये या संघर्षाचं अंतिम उत्तर फक्त एवढंच ठरणार नाहीये की शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार, तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं नेतृत्व, जनाधार आणि राजकीय ओळख कायमस्वरूपी कोणाकडे राहणार हा त्याहून मोठा प्रश्न असेल. आणि त्यामुळेच शेवटी प्रश्न अजूनही तसाच उभा राहतोय, तो म्हणजे एकनाथ शिंदे ठाकरेंना अजून किती पोखरणार, की ठाकरे आता नव्या रणनीतीने पुनरागमनाची चाल खेळणार. याच उत्तरावरती आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय पर्वाची दिशा ठरणारी आहे. तुमच्या मते 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा गेम चेंजर कोण ठरणार? एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे की एखादा तिसराच नेता? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. अशाच निपक्ष आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या विश्लेषणामध्ये नक्की भेटूया. तोवर जय महाराष्ट्र.